लोकांना संत कळत नाहीत आणि संत आपली जाहिरात करत नाहीत। बडा बडो ही न कहे न करे कोई बोल, हीरा मुख से न कहे लाख हमारा मोल। आमचं कीर्तन 1 लाख रुपयाला असं हिरा सांगत नाही, जे सांगतात ते हिरे आहेत। विठ्ठला विठ्ठला। मी अभंगाचं चिंतन थोडं करणार आहे, 4 शब्द तुम्हाला सांगणार आहे। या अभंगामध्ये 4 शब्द आहेत। 1 नाटक, दुसरं सोंग, तिसरा खेळ आणि चौथा भोर। या 4 शब्दात अभंग संपला। विठ्ठल। एक फार गोड अभंग आहे हो। त्याला जर द्रुपद असतं ना तर आपण सेवेला घेतला असता। त्या अभंगाला द्रुपद नाही। विश्वी विश्वंभर बोले वेदांताचे सार। वेद काय सांगतो, शास्त्र काय म्हणतात, जगी जगदीश शास्त्रे वदती। पुराण काय म्हणतात, व्यापिले हे नारायणे आईसी बोलती। संत काय म्हणतात, जनी जनार्दन संत बोलती वचन। सूर्याची ये परी तुकोबाराय सांगतात, आम्ही सूर्यासारखे आहोत। म्हणजे काय आहोत, सूर्यासारखे म्हणजे काय। दुसरा अभंग आहे, रवी सकळा रसा सोशी। सगळ्या रसांचं शोषण सूर्य करतो, पण कोणत्याही रसानं तो सुगंधित अवा दुर्गंधित होत नाही।
कमळाच्या फुलाचं शोषण सूर्य करतो पण सुगंधित होत नाही, आणि हागणदारीचं शोषण करतो पण दुर्गंधित होत नाही. तुकोबारे सांगतात आम्ही तसे आहोत. तुका म्हणे आम्ही या जना विरहित, तुका म्हणे आम्ही या जना विरहित, तुका म्हणे आम्ही या जना विरहित, तुका म्हणे आम्ही या जना विरहित. ओ मुनी निश्चिंत क्रीडा कर, ओ मुनी निश्चिंत क्रीडा कर, ओ मुनी निश्चिंत क्रीडा कर. तुका म्हणे आम्ही या जना विरहित. जनाचा नामचा संबंध नाही. का नाही? एक दृष्टांत सांगतो. का नाही? एका गावामध्ये एक साधू आला आणि त्यानं सांगितलं उद्या दुपारी 3 वाजता पाऊस पडणार आहे, पण तो वेड्याचा आहे. त्या पावसात जो भिजेल तो वेडा होणार आहे, कोणी घराच्या बाहेर पडू नका. लोक म्हणले असं काही सांगतात साधू लोक, खरं असतं काय कुठं? उलट लोक पावसात भिजले मुद्दाम आणि सगळे पागल झाले. योगायोगाने सरपंच आणि ग्रामसेवक दोघं तालुक्याला गेले होते. आता वेडे झाले. वेड्याचं लक्षण काय? तरी तर शोभे वेडी, नग्न होय. वेड्याचं लक्षण काय? कपडे फाडायची. सगळ्या लोकांनी अंगावरची कपडे फाडून टाकली. एक दो आपला कपडा फेक दो. सगळे लोक नग्न झाले आणि गावातून फिरू लागले. योगायोगानं 5 वाजता सरपंच अण्णासाहेब आले. ते ग्रामपंचायतीत गेले. बघतात तर सगळं गावच वेडं झालंय. ते गेले टेरेसवर. लोकांचा मोर्चा आला ग्रामपंचायतीवर. एक दो अपना कपडा फेक दो. एक जणांना घोषणा दिली, बघताय काय सामील व्हा, बघताय काय सामील व्हा. जेव्हा सरपंच आणि तलाठी दोघं सामील होत नाहीत लक्षात आलं, तशी लोकांनी हातात दगडं घेतली. आमच्यात तरी नाही तर दगडं तर खा. जशी दगडं बसायला लागली, सरपंच म्हणले अण्णासाहेब काय करायचं? अण्णासाहेब म्हणले इलाज नाही, काढा कपडे. तर काय करता? काढली कपडे, आले खाली, फिरले लोकांबरोबर. एक दो आपला कपडा फेक दो. सगळे लोक पडायचे, लोळायचे गटारात, कुठं काय. सगळ्यांच्या बरोबर सरपंच आणि तलाठी दोघे पडायचे. पण पडताना खाली बघायचे दगड आहे का, गटार आहे का. आपोले स्वरूप जाण